तुम्हाला सांगायचं ना. वा, असं सतीने आपल्या पतीला सांगायचं. आणि जर पती ऐकतच नसेल याच्याही पलीकडं, तर सतीने एकटं यायचं नाही, तर सत्याला वळत वळत मंडपापर्यंत आणायचं. पण सत्या मोकळा सोडायचं नाही. याच देही घडे. रात्रंदिवस त्या देवाचा छंद लागल्यासारखा भजन करत राहणं हाची धंदा. कधी कधी बाहेरचेच बोलतात असं नाही, घरचा सुद्धा त्रास होतो. कारण संसार होत असताना, करत असताना संसारासाठी वित्ताची सुद्धा फार गरज असते. आमचे पखवाजे महाराज जर 2-4 सप्ताह करून रिकामेच घरी गेले, इकडं पार काय झालं, ते टॉन्सेन्स आलेत महाराजांना. पंचमपणे सोर लावला तरी सुद्धा. असे 4-5 दुधड सारखे सप्ताह करून महाराज घरी गेले, फक्त नारळ घेऊन. जर पत्नीला म्हटले नारळ, पत्नी म्हटली बाकीचं नाही, नारळ सोलून खायचं. बाकीचं जर वित्त नसेल तर संसार चालत नाही. हे आपल्या जीवनामध्ये घडतात हे विशेष नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये असं एकदा घडलं. महाराज कुठे निघालात? जिजाबाईंनी विचारलं. लक्ष देऊ नाही का? महाराज म्हटले आज भंडारा डोंगरावरती जायचंय. कशाला? कशाला म्हणजे भजन करायला. महाराज आज भंडारा डोंगरावरती जायचं नाही महाराज. मग काम काय करायचं? मी सांगेल ते काम करायचं. जरा शेजारी पहा, आपल्या शेजारणीच्या नाकामध्ये 2-2 नथ आहेत. काहीतरी काम करा महाराज. अहो संसारामध्ये एकाचं पीठ आणि दुसऱ्याचं मीठ असेल तेव्हा संसार होतो महाराज. काहीतरी काम करा. तुकोबाराय म्हटले जे काम मी करतोय ते आता कोणीच करत नाही. 350 वर्षापूर्वी काय काम करायचं? आता तुम्ही म्हणाल ज्या अर्थी पत्नीच ऐकतात तुकोबाराय जिजाबाईंचं ऐकतात का? शास्त्रामध्ये बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्रीहट्ट मोठा सांगितलेला आहे. द्या इकडे. हो या ठिकाणी हरिभक्त परायण बरोबर आहे ना लिहिलेलं. फुकटे महाराज, भाबडीकर, भांबर्डीकर, हरिभक्त परायण सागर महाराज बोर्डे आणि आमचे आदरणीय हरिभक्त परायण भागवत कथाकार रसाळ महाराज तेही या ठिकाणी आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. कुठं होतो आपण? बोला ना, मला विसरण्याची सवय आहे. चहा घेऊन येऊ का? हा, जिजाबाई भांडायला लागल्या. महाराज तुम्ही काही काम करत नाही. महाराज म्हटले तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे. कारण शास्त्रामध्ये राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट मोठा सांगितलेला आहे. जिजाबाईने सांगितलं महाराज एक काम करा. म्हटले काय? आज देहू जवळ नवला कुंभरे गाव आहे आणि त्या गावचा बाजार आहे महाराज. मग हे मिरच्याचं पोतं न्या महाराज त्या बाजारामध्ये आणि एकही मिरची परत आणू नका महाराज. तुकोबाराय म्हटले आज भंडारा डोंगरावरती भजन करायचं होतं, पण काही हरकत नाही, त्या बाजारात जाऊन भजन करू. बैलगाडी जुंपली आणि निघाले तुकोबाराय त्या बाजारामध्ये. त्या बाजारामध्ये एका ओट्यावरती येऊन बसले, डोळे झाकले, मिरच्याचं पोतं उघडं करून ठेवलं आणि माझे तुकोबाराय भजन करायला लागले. कीर्तनात चालू झालं, बरोबर आहे ना? बाजारामध्ये चालू आहे भजन. डोळे झाकलेले आहेत, तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. बाजार आहे शेवटी, मिरच्याचं पोतं उघडं केलेलं आहे. बाजारामध्ये हौसे, नवसे आणि इकडं पण आहे का? वा, गवसे आले 4-5. एक म्हटलं का रे मिरच्याचं पोतं उघड आहे? हो. तुकाराम महाराजांचे डोळेही बंद आहेत. मग माळ सिरस गावी असेच एकदा डोळे झाकले होते तर सकाळी उघडले होते. मग मिरच्या न्यायला काही हरकत नाही म्हटला. पण तो म्हटला आपल्या बायकोने मिरच्याचे पैसे दिलेत. तो म्हटला मिरच्या तशाच नेऊ आणि
ते पैसे संध्याकाळी, संध्याकाळच्याला होईल ना ते पैसे, काही हरकत नाही म्हटला. ते 4-5 जणांनी अशा एवढ्या एवढ्या करून ते निम्म पोत रिकामं केलं, अर्ध पोत नेलं. ते गेले निघून. नंतर शांती नावाची बाई आली. तर जर कोणी असेल तर इथली सोडून, नाव फक्त शांती, घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. ती तिथं आली. तर ती म्हटली हे 2-4 जण होते, काहीने एवढ्या मिरच्या नेल्या, काहीने एवढ्या नेल्या, मला काही एवढ्या एवढ्या नेऊन जमणार नाही. म्हटले का? कारण मला 11 पोर आहेत, मला नाही. त्या शांताबाईला 11 पोर आहेत. आणि पूर्वी असं असायचं, राजवाडा भरलेला असायचा, हम दो हमारे कितीक पण. आता असं आहे, हम दो हमारे दो. काही दिवसाने असं असणार आहे, हम दो हमारा कोई नहीं है, हम अकेले हैं, घर में 2 कुत्ते हैं, उनकी सेवा करनी पड़ती है. असं असणार आहे. नको आहेत माणसं लोक काहींना घरामध्ये. एक बाई बसमध्ये प्रवास करू लागली, कडेवरती लेकरू पाहिलं. कंडक्टर बिचारा उठला आणि उभा राहिला. मावशी मी उभा राहतो, मग तुम्ही खाली बसा. त्याच्या सीटवर मावशी बसली आणि कंडक्टर उभा राहिला. उभा राहिल्याबरोबर पाहिलं तर मावशीचं 1 लेकरू नव्हतं, आणखी 5 लेकरं पाठीमागं होते. कंडक्टरला राग आला. मावशी काय 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे तुम्हाला, कळत नाही का? म्हटलं काय झालं, काय झालं, काय एवढे लेकरं बरोबर आणतात का? यातले निमे तरी घरी ठेवायचे ना. मावशी म्हटली मेल्या, हे निमेचे, निमे घरी येत. पूर्वी असं असायचं, जे तुकोबर आहे डोळे झाकून देवावरती विश्वास ठेवून त्या बाजारामध्ये जाऊन बसले. माझा भाव लक्षात घ्या, त्या बाजारामध्ये मिरच्या सगळ्या गेल्या. डोळे उघडले, पाहिलं तर एकही मिरची शिल्लक राहिली नाही. महाराजांच्या लक्षात आलं, जिजाबाईंनी सांगितलंय काय, एकही मिरची परत आणायची नाही. आता मिरच्या गेले ना, सगळ्या मिरच्या गेल्या. मग घरी जायला काय हरकत आहे का? निघाले घरी भजन करत करत. हरीच्या दासा आले घरापर्यंत. ते रिकामं पोतं पाहिलं जिजाबाईंनी, फार आनंद झाला. महाराज वाह, रोज असंच काम करत जा महाराज. महाराज म्हटले काही हरकत नाही, देहीच विदेही होतो दशा, रोज असंच करत जा महाराज. पण बाजारामध्ये भूक लागली असेल एवढ्या लोकांना डोकं लावून, सोपी गोष्ट आहे का? जेवायला बसा महाराज. आनंदाच्या भरामध्ये जिजाबाईंनी ताट वाढलेले आहे. महाराज जेवायला बसले. पहिला घास घेतला. मी सांगत असते, बाईचा स्वभावच आहे, व्यवहारामध्ये असावं थोडस विचारावं. महाराज काय किलोनी गेल्या मिरच्या, किती पैसे आले महाराज? ठेवला महाराजांनी घास खाली. कारण पैशाचं आणि मिरच्याचं काही ठरलं होतं का पैसे आणायचे म्हणून? जिजाबाईंनी डोक्याला हात लावला. महाराज आता कुठं गेला तुमचा देव? मला वाटतं ज्यावेळेस आपण सगळे वारकरी परमार्थ करतो तर त्यावेळेस ही सगळी मंडळी आपल्याला पावती मागत असतात. आपल्या जीवनात जेव्हा अडचणी येतात तर त्यावेळेस ते म्हणतात, आता कुठं गेला देव? महिनाभर वारीला गेलता. पावती देतो देव, पावती देतो. तसं तुकोबारायांना जिजाबाई भांडायला लागल्या, महाराज आता कुठं गेला तुमचा देव? आश्चर्य पहा तुम्ही, परमार्थाचा उच्चांक पहा. त्या भगवंताने, त्या देवाने, पांडुरंगाने तुकोबाराईच्या दासाचं रूप घेतलं आणि त्या गावामध्ये ज्यांनी मिरच्या पळवल्या त्यांच्याकडे 4-5 जणांकडून पैसे घेतले देवाने. पण नंतर शांतीचा नंबर आला. आता प्रत्येक ठिकाणी एक भांड कुदळ आणि एक भांड खोर असत. कुदळ आणि खोर. ती कुदळ होती. देव जसे पैसे मागायला गेले, ती म्हटली पैसे देणार नाही. म्हटले का? मिरच्याच आणल्या नाही. देव म्हटलं मी काय साधा सुद्धा दास नाही तुकाराम महाराजांचा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सगळा मणी, धन्य तोची विठोबा. चतुराचाही शिरोमणी आहे, गुण लावण्याची खाण आहे. मी काय साधा सुद्धा दास नाही. अरे एखाद्याचा स्क्रो ढिल्ला केला तर माणसं म्हणतात कालपर्यंत बरं होतं, आता नुसतं कुत्र्यासारखं फिरतंय, दगड मारतंय. मारने वाला हे भगवान,
आणि भक्ताला तारण्यासाठी माझा देव येतो अभंगाचं प्रथम केवनिया चक्रगादा सामर्थ्यवान असलेला माझा भगवंत घेऊन या चक्र गदा दुष्टांचा संहार येतो. मला वाटतंय स्वतःमध्ये सामर्थ्य असलं पाहिजे तेव्हा दुसऱ्याचं रक्षण होतं. बरोबर आहे ना? स्वतःमध्ये जर सामर्थ्य नसेल तर दुसऱ्याचं रक्षण केलं जात नाही. म्हणून आजही सीमेवरती जेव्हा जवान भरती होत असते तर चेकिंग करून घेतलं जातं. बरोबर आहे ना? एखाद्याचा पायामध्ये जर मोडलेला असेल, हाड एखादं मोडलेलं असेल तर तो कधीच भरती होत नाही. तो कधीच भरती होत नाही. जर गावाचा कारभार एखाद्याच्या हातामध्ये द्यायचा असेल तुमच्या भाषेमध्ये तर तो कसा असला पाहिजे? तो चोट्टा असला पाहिजे. तो सामर्थ्यवान असला पाहिजे. फुलं सुद्धा त्याला झेलताच आली पाहिजे. दगड सुद्धा त्याने आनंदातच झेलले पाहिजे. सामर्थ्यवान असलं पाहिजे. अलीकडे मी सांगत असते व्यसनाधीन गेलेले तरुण काडी पहिलवान स्वतःला सामर्थ्यवान म्हणून घेतात. मी कुणाच्याच टिंबटिंबाला भीत नाही. एक जण तर एवढं लूट झालं पिऊन घरी आलं आणि घरी आल्याच्या नंतर बायको बरोबर बोलू लागलं, हे बा गड्या मी जर सरपंच झालो मंदिराचा कळस बदलून टाकेल. देणार आहे आपण ते प्रमाण. मी जर सरपंच झालो सभा मंडपाचे पत्र बदलून टाकेल. मी जर सरपंच झालो आपल्या गावचा काळा पलट करून टाकेल. हे बदलेल ते बदलेल. बायको म्हटली दारूच्या नशेमध्ये पॅन्ट म्हणून परकर घातलाय, बदलून घ्या. क्या किया क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या
जिसे पाना था उसको तो दिया। व्यसनाच्या अधीन जाऊन जे कार्य आपल्याला करायचंय त्या कार्याचा या व्यसनाने विसर पडतो महाराज. तरणा बांड पोरं व्यसनाच्या अधीन जातात. आता आमच्या आळंदीला एक पोरगा वैतागून शिकायला आलेला आहे. अनाथ येतो, अनाथ म्हणजे आसून नसल्यासारखे आहेत. त्याचा खर्च आम्हीच करतो. पक्वा सुंदर वाजवतो तो. त्याला मी जेव्हा तो आळंदीमध्ये आला, आमच्या आळंदीमध्ये मुलींची संस्था आहे आणि येणाऱ्या मुलांना सुद्धा आम्ही सहकार्य करत असतो. तर त्या पोराला मी विचारलं, तुला वडील नाहीत का, आहेत का की नाही? अगोदर म्हटलं हो आणि नंतर म्हटलं नाही. म्हटलं मग बाबा वगैरे आजोबा असतील ना? अगोदर म्हटलं हो आणि नंतर म्हटलं नाही. सामान्य होता तो मुलगा, पण त्याचे हे शब्द माझ्या काळजाला घर करून गेले. हो म्हणण्यामध्ये आहे आणि नाही म्हणण्यामध्ये आसून नसल्यासारखे. म्हटलं काय होतं? तो म्हटला, ताई खरं सांगू का, माझे वडील दारू पितात. मग तुझे वडील दारू पितात तर मग तुझ्या वडिलाचे वडील त्यांना समजून सांगत नाही का? त्याला मी म्हटलं, वडील जर दारू पित असेल तर त्यांचं वरधास्त म्हणजे त्यांचे वडील आहेत, मग ते त्यांना समजून सांगत नाही का? पोरगा म्हटला, ताई त्यांचे वडील त्यांना काय समजून सांगणार, कारण त्यांचे वडील आणि ते एकाच दुकानात जातात. वरधास्तच कुणाचं नाही. व्यसनाधीन गेल्याने आयुष्याचं वाटोळ होतं महाराज. ती पत्नी सुद्धा आसून नसल्यासारखी विधवा पत्नी सारखी घरामध्ये राहत असते आणि दारुड्याच्या हातून कधी विकास होत नाही. मला वाटतंय व्यसन करण्यापेक्षा जर तरुण जर इथं बसले असतील आणि जीवाची कान करून जर माझं कीर्तन तुम्ही ऐकत असाल तर मी सांगेल ते व्यसन करा तुम्ही. अरे हे काय, सकाळी पिली की संध्याकाळी उतरून जाते नाही का? असं व्यसन सांगते की ती उतरणारच नाही. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन हरि नाम का प्याला एक बार तो पी के देख, तेरी जिंदगी संवर जाएगी, तेरी जिंदगी संवर जाएगी. काही लोक म्हणत असतील की तरुण कीर्तनकार, तरुण वादक, तरुण गायक हे संप्रदायामध्ये आले. काहींना टीका करण्याची फार टोपी अशीच नाही अशीच असावी, गंध असाच नाही असाच असावा. अरे आलात ना तो तरुण, करू दे ना परमार्थ. काय हरकत आहे? दारू पिण्यापेक्षा चांगला आहे ना, पकवाज वाजवतोय. वाढू दे ना, कटिंगच वाढते, वेणी घालल तो. कशावरती टीका कराव्यात महाराज? आणि मी सांगू तुम्हाला, खरा परमार्थी बळीराम महाराज इथं बसलेले आहेत. माझे वडील 1962 साली संस्था सुटले होते. ग्रंथ मुखदगत होता, त्यांनी पाहिलंय.
कधी आपली विद्वत्ता दाखवली नाही, म्हणजे दुसऱ्यावर टीका केली म्हणजे तुमची विद्वत्ता ही सिद्ध होत नाही. तुमची विद्वत्ता तेव्हा सिद्ध होते का तुम्हाला टीका करण्यासाठी वेळच मिळत नाही. आणि शहाणे मायबाप लेकराला धांडोळा पिटून गावभर सांगत नसतात की हे असं असं असावं. शहाणे मायबाप घरात घेऊन 4 भिंतीच्या आत सांगत असतात, लेकरा हे असं नाही बरं का, असं पाहिजे. त्याला माय आणि बाप म्हटलं जातं. उगाच टीका नकोय. बुडणाऱ्या माणसाला कधी सांगताच येत नाही की मी बुडतोय म्हणून. तसं ज्ञानी माणसाला सांगायची गरजच नाही की मी ज्ञानी आहे म्हणून आणि तुम्ही अज्ञानी आहे म्हणून. काय अधिकार नाहीये. कारण तुकोबारायसारखे ज्ञानी पुरुष संत होऊन गेले, कधी कुणाला अज्ञानी म्हटलं नाही. स्वतः परमार्थ केला लोकांना सांगितला. आई वडील घरात सांगत असतात. मला वाटतंय माय बाप ही अशी गोष्ट आहे. दारुडा जरी असेल मुलगा, दारुड्या जरी असेल तर नितांत प्रेम करत असतात माय बाप. मी त्या आई वडिलाला सुद्धा विनंती करेन, जननी जने तू भक्त जने दाता या शूर जने नाही तू जननी वांझ भले. आई तुला जन्म द्यायचा असेल बळीराजासारख्या दात्याला जन्म दे, भक्त प्रल्हादासारख्या भक्ताला जन्म दे, छत्रपती शिवरायांना जन्म दे. नुसत्या दारुड्याला जन्म देऊन तू वांझ राहिली तरी काही हरकत नाही. हे काही गावचा विकास करत नाही, हे काही घरचा विकास करत नाही. म्हणून व्यसन सोडून द्या. एकदा एसटी मध्ये प्रवास करत असताना तरुणावरच किती बोलू. बसमध्ये प्रवास, आता पहिली गाडी नव्हती आमच्याकडे. बसमध्ये प्रवास करत असताना MH60 वयाचे बाबा माझ्या सीट जवळ येऊन बसले. बसल्यानंतर विचारलं, कोण आहात तुम्ही, कुठं चाललात? मी म्हटलं, बाबा मी आळंदीमध्ये शिक्षण घेते, कीर्तनाला चालले. बाबाने गप्पा वगैरे होऊ दिल्या व्यवस्थित. नंतर हळूच खिशातून बिडी काढली. बिडी माहितीये तुम्हाला? बिडी काढी माहितीये का तुम्हाला? अगदी बिडी काढली बाबाने आणि ओढायला सुरुवात केली. आता बाबा बिडी ओढू लागले. बाबाला म्हटलं बिडी बंद करा, सगळ्यांना त्रास होतोय. बाबा म्हटले कशाचा त्रास होतोय? म्हटलं बाबा तुम्ही एकदम धूर बाहेर फेकताय. टप्प्याटप्प्याने फेकला तर त्रास होणार नाही. कारण बाबा तोंडामध्ये धूर साचवायचे आणि नाकातून धूर सोडायचे. कोण कुठून धूर सोडेल? म्हटलं बाबा बिडी बंद करा, सगळ्यांना त्रास होतोय. बाबा म्हटले तुम्ही महाराज आहेत म्हणून शास्त्र ओढावे लागले. आणि एक बिडी जर दान दिली ना, म्हटलं कन्यादान. व्यसनाधीन गेलेले माणसं कधीच म्हणत नाही की हे चुकीचं आहे, उलट मित्र बनवतात. जर एखादा सज्जन बसला तर त्या खळाच्या संगतीमध्ये बसला तर ढेकणाच्या संगे. हिरा सुद्धा चांगले चांगले हिरे भंगले संगतीने. मी सांगत असते, संगत करत असताना सुद्धा सज्जनाची करा. कारण सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला माहित नाही. सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला माहित नाही, पण 100% गॅरंटीने सांगते तुमचं नुकसान होणार नाही. सज्जनाची संगत करा. मित्र तर चांगलाच असावा माणसाच्या जीवनामध्ये. मित्राकडे श्रीमंती नसली तरी चालेल, पण त्याच्याकडे विचाराची श्रीमंती असावी. मित्र मळका असला तरी चालेल, मित्र जळका नसावा. मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा. द्वारकाधीश आहे, द्वारकेचा राजा आहे, संपत्तीचा गर्व नाही. मित्र सुदामजी सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे, पण त्या गरिबीची लाज वाटत नाही. आणि ज्यावेळेस परमार्थाची सांगड आपण घालतो, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, ही सांगड आहे महाराज परमार्थाची. आणि ज्या ज्या वेळेस संतांनी भक्तांनी हाक मारली, देवा धाव, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले लय भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. आणि त्यावेळेस भक्ताचं रक्षण करण्यासाठी
गदा घेऊन देव धावला अभंगाचा दुसरा भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी या वयात तुम्हाला टच दिली, तुमच्या वयात त्यांचं कसं असेल? त्यांची गृहिणी सोडून त्यांना कुणीच टच देऊ शकत नाही. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. अगदी नैमित्तिक कीर्तन आहे, फार बंधनातलंय. भक्ताला पायाजवळ आपल्या हृदयस्थानी ठेवून दुर्जनाचा संहार केला. कधी केला? चला सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये हिरण्यकशिपू नावाचा राक्षस साधू संतांना ब्राह्मणांना त्रास देऊ लागला. स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हाद जो देवाचं भजन करत होता, तर त्या हिरण्यकशिपूने अशी मीटिंग भरवली आणि मीटिंग मध्ये सांगू लागलाय त्या देवाचं कुणीच भजन करायचं नाही. मग कुणाचं करायचं? म्हटलं माझं करायचं. मी हिरण्यकशिपू की म्हटलं की तुम्ही सगळे माझा जय जयकार करायचा, देवाचा करायचा नाही. नाव घेऊन निधी देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे, पण नारदा कीर्तन तुझे रुचे. तो हिरण्यकशिपू देवाचं नाव घेऊ देत नव्हता, पण काय करावं, त्याचं दुर्दैव असं त्या दृष्टाचं की त्याचाच मुलगा भक्त प्रल्हाद देवाचं भजन करायचा. याला पक्ष आवडत नाही, पण काय करावं, मुलगा ऐकत नाही. मुलगा देवाचं भजन करतोय, मग मुलाला सुद्धा कडेलोट केलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, भजासारखं तेलात सोडलं. तो मरायला तयार नाही. एकदा मीटिंग मध्ये सांगत होता तेव्हा भक्त प्रल्हादाला कडेलोट केलं, निघून आला राजवाड्यामध्ये. लोकांना भाषण देत होता, देवाचं नाव घेऊ नका. पण तेव्हा भगवंताचं कुणीतरी नामचिंतन करतंय असा गोड मधुर आवाज आला. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण आवाज आला, देवाचा
देवाचं नामचिंतन कोणीतरी करतंय. तो म्हटलं कोण करतंय? लोक म्हटले आम्ही नाही. म्हटले तुमचाच मुलगा आहे. आम्ही कशाला मारायला करू म्हटलं. लोक म्हटले तुमचाच मुलगा आहे. तो म्हटलं त्याला आत्ताच मारलं होतं ना, तो मेला नाही का? फक्त प्रल्हादाला विचारलं तू मेला नाहीस का? स्मित हास्य करून प्रल्हाद म्हटले बाबा खरं सांगू मी तुम्हाला, जो तुम्हाला मला मारायचं सांगतो ना तोच मला वाचवतो. भक्ता राखे आणि त्या दुर्जनाचा संहार करण्यासाठी कुठे असेल तुझा देव, कुठे असेल? या खांबात असेल का? विठ्ठल जळी स्थळी भरला. ह्या दृष्टाने लात मारली. सत्ययुगामध्ये नरसिंह भगवंताचा अवतार धारण करून त्या दृष्टाचा नाश करून टाकला. भक्ताला जवळ घेतात. मी सांगेल तुम्हाला, देवाकडून घेण्यासारखा गुण आहे. कुणाला जवळ घ्यावं घेण्यासारखा गुण आहे की नाही? कुणाला जवळ घ्यावं, कुणाला बाजूला लांब ठेवावं, हे घेण्यासारखे गुण आहेत. नाही तर आपण आशाला जवळ ठेवतो, काही दिवसाने तो आपल्याला पोखरून मोकळा करून टाकतो. कुणाला जवळ ठेवावं, काय बोलावं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. निर्गुण असणारा भगवंत भक्तासाठी सगुण झाला. अरे किती सुंदर आहे माझा भगवंत. आपण सुद्धा उपाधी लावून घेतो स्वतःला की मी सुंदर आहे. ज्याने एवढे चराचर सुंदर बनवले तो ईश्वर किती सुंदर असेल. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. किती सुंदर देव. एक तो तेरे होठ पतले, दूसरा लाली लगी. एक तो तेरे होठ पतले, दूसरा लाली लगी. तीसरा तीसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया. तीसरा नजरे मिलाना दिल दीवाना हो गया. सगुण झाला देवासाठी. त्या भगवंताचं जर एकदा वेळ लागलं ना महाराज, चांगल्या चांगल्याला सुटत नाही. तेव्हा तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया, मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया. मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया. तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया. काली कमली
सगळ्यात मोठी मजा कशात आहे माहितीये तुम्हाला? आयुष्यामध्ये देव होण्यामध्ये मजा नाहीये, भक्त होण्यात मजा आहे. भक्त होता आलं पाहिजे, दास होता आलं. बॉस होण्यामध्ये मजा नाहीये, दास होता आलं पाहिजे. बॉस तर प्रत्येक जण होत असतो, दास होता आलं पाहिजे. देवा, तू एकदा कधीतरी आमचं आयुष्य जगून पहा. कधीतरी देवा तूही राधा होऊन पहा. कधीतरी देवा तूही आषाढी वारीमध्ये वारकरी होऊन पहा. एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया, राहिरो क्या होते हैं आंसू, क्या दर्द होता है, क्या पीड़ा होती है, तू आके बनी है. एक बार राधा बन कर देखो मेरे भक्तिमय वातावरणामध्ये भक्त होण्यामध्ये मजा आहे. जसं जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी, तसं मला वाटतंय दुधाळ गावचे ग्रामस्थ आणि परिसरातून आलेली मंडळी, मला वाटत नाही तुम्ही कधी पाहणार आहे दिवाळी किती तारखेला आहे. मला वाटत नाही खरा वारकरी पाहिल की दसरा कधी आहे, दिवाळी कधी आहे, पंचमी कधी आहे, कोणता सण पाहणार नाही. पण वारकरी पाहिल पुढच्या वर्षी आपल्या सप्ताहाची तारीख किती आहे. ही भक्तीची ताकद आहे. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर करते हरवला कान्हा रे भेट दे. वाट तुझी पाहत नाही माझी सिंदरे, कुठे गेला माझा कान्हा विपरीत पडले. किती मी शोधूया महाला, किती मी पाहू तेरे वारकऱ्याच्या आणि भक्ताची होत असते. महाराज आपण किती सुंदर आहे. आरसा बदलला म्हणून चेहरे बदलत नाही. काल बरोबर एक बातमी ऐकली मी, महिलांना एसटी फुकट आहे. बरोबर आहे ना? नाही फुकट आहे, पण कधी 75 लागतं का 70 लागतं? कॅमेरे आहेत बरं का आपल्या समोर. 75 लागतं ना. आता एका एसटी मध्ये 2 महिला चढल्या. प्रवास होता पुणे ते नाशिक. अलीकडे मी म्हटलं महिलांची गर्दी एसटी मध्ये वाढत जाते. चमत्कार असा आहे फुकट आहे. फुकट आहे. तीर्थक्षेत्रामध्ये गर्दी वाढली. ज्या आजीबाईने कधीच आळंदीचं तोंड पाहिलं नाही त्या तोंड दाखवायला आल्या फुकट प्रवास झाल्यानंतर. अशा दोघी जणी त्या एसटी मध्ये बस मध्ये चढल्या आणि चढल्याच्या नंतर कंडक्टर म्हटले तिकीट. वजनात आधार कार्ड काढलं. कंडक्टरनी चेहऱ्यावर पाहिलं तर चेहरे तरुण होते. आधार कार्ड पाहिलं म्हातारं होतं. त्याच्यावर MH 75 होतं. ह्या पुढे गेल्या तर भरलेली सगळी एसटी, जागा नाही बसायला, एकच सीट. यांची संगीत खुर्ची सुरू झाली.
अर्ध्या खुर्चीमध्ये ही बसायला गेली तर ही इकडं लुंडकायची, खाली पडायची, कारण बसणारी एवढी मजबूत होती. 4-5 सुना माहेरी वाटा लावून तिने एकटीनेच दूध खाल्लं होतं. शासनाचं शीट सुद्धा तिला कमी पडायला लागलं. असं करता करता ती म्हटली माझं सीट आहे. संगीत खुर्ची सुरू झाली. माझं सीट आहे. दुसरी म्हटली माझं आहे. ती म्हटली नाही माझं आहे, मी अगोदर आले. ती म्हटली नाही मी अगोदर आले. दोघीचं भांडण, बोलाबोली, बाचाबाची चालू होती. भांडण पुढच्या स्टेपला जाऊ लागलं. पुढची स्टेप कोणती असती महिला मंडळ? धराधरी, कुटाकुटी, टाकाटाकी, ती स्टेप सुरू झाली. कंडक्टरच्या लक्षात आलं ही स्टेप जर इथं एसटी मध्ये झाली तर बाकीचे प्रवासी सुद्धा अटकवले जातील. कंडक्टरने आयडिया केली, मावशी कोण अगोदर आलं? दोघी म्हटल्या मी आले, मी आले. आता एकीला जर बसवलं, कंडक्टरनी एकीला जर एका सीटावर बसवलं तर दुसरी याच्या गळ्यात पडेल. गळ्यात पडेल म्हणजे याच्या सीटवर बसेल. वेगळा अर्थ काढू नका. कंडक्टर आता काय करावं, युक्ती चढवली. दोघींचे आधार कार्ड गोळा करून घेतले आणि कंडक्टरने सांगितले बघा माझाही नाविलाज आहे, पण एक सांगतो मी तुम्हाला, तुमच्या दोघींपैकी जी म्हातारी असेल तिनेच खाली बसा. एसटीचं सीट नाशिक पर्यंत रिकामच होत. तुमच्या लक्षात नाही आलं? वा, आधार कार्डवर जरी वय वाढलेलं होतं पण दोघींनाही वाटत नव्हतं आम्ही वयस्कर आहेत म्हणून. सीट रिकामाच गेलं पण दोघी खाली बसल्या नाही, कारण दोघीला माहित होतं आमचं वय झालेलं नाही, आम्ही सुंदर दिसतो. एक उपाधी जर आपल्याला एवढी त्रासदायक असेल, एक उपाधी जर एवढी त्रासदायक असेल तर आपण स्वतःभोवती कितीतरी उपाध्या लावून घेत असतो. काम करणं नाही, पण तो भगवंत स्वरूपाने, रूपाने, अव्यक्त रूपाने असणारा माझा भगवंत भक्तासाठी सगुण रूपाने प्रगट होतो. अभंगाचं 3रं चरण. रूपा आले गुणवंत. जसं की अव्यक्त निराकार नाही जे आकार नसलेला भगवंत भक्तासाठी सगुण झाला. देव जर भक्तासाठी सगुण होत असेल, आपली सेवा करत असेल तर आपलाही धर्म आहे, आपणही कशाची तरी सेवा केली पाहिजे. आपणही धर्माची सेवा केली पाहिजे, आपणही देशाची सेवा केली पाहिजे. धर्मासाठी बलिदान देणारे माझे संभाजी महाराज, देव देश पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देव देश पर मिटने वाला
शेर शिवा का छावा था, महापराक्रम परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. कधीतरी माझ्या शंभू राजांचं बलिदान आपल्या डोळ्यासमोर असावं. अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे. अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे. इतिहास की क्या हस्ती है, पूरा भूगोल बदल देंगे. मला वाटतंय भारत देशातील प्रत्येक तरुणाने तत्पर असायला पाहिजे. आपला काही सामान्य देशामध्ये जन्म झाला नाही. जहा डाल डाल पर इतिहासाच्या पानामध्ये उगाच कुणाचं नाव कोरलं जात नाही. इतिहासाच्या पानामध्ये उगाच कुणाचं नाव कोरलं जात नाही. त्यासाठी घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. आज शिवशिवच्याशिवाय पर्याय आमच्या साऱ्या कधी लढणारे समोर आले तर लोक म्हणतील तुमचं कसं असेल, आमचं रक्षण देव करतो. तुकोबारायचं प्रमाण देव सखा अवघे विश्व कृपा करी. देवच आपलासा करून घ्या, रक्षण करतो देव. नाही तर मग देव झाला मागे मुरा, नसते विघ्न. जो देवालाच मानत नाही, जो संतालाच मानत नाही, नसते विघ्न. येते घरान बसा घरात. विठ्ठल विठ्ठल जन्म करायचा आहे आपल्याला. कधीतरी देशाची सेवा आपण करत असताना फार समाधान देणारा, तो आनंद देणारा तो क्षण असतो. म्हणून भगवंत संत भक्ताचं रक्षण करत असतात आणि भक्ताच्या मनोकामना देव पूर्ण करत असतो. अभंगाचं शेवटचं चरण. वाटलं तरी चालेल.
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. वाटतं मला की त्या प्रसंगामध्ये आपण असो. नामदेव महाराजांचं कीर्तन ज्या वाळवंटामध्ये चालायचं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, नामदेव कीर्तन करी पुढे उभे नाचे पांडुरंग, अशी अवस्था आहे आता माझी. फार गोड आवाज आहे, द्यावे तेवढे धन्यवाद सगळ्यांना. भगवंताचं आपण भजन करणार आहोत. मला वाटते सगळ्यांना फुलं दिली तर बरं होईल. एवढे फुलं हा घेणार आहे आपण भजन. आता सगळ्यांनी दोन्ही हात वरती. वा, मागचे बरेचसे जण जाऊन आलेत.